जय मसीह की. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे कृपायुग. कारण की जी कृपा परमेश्वराने आपल्यावरती केलेली आहे त्याबद्दल परमेश्वराचं धन्यवाद. माझ्या प्रियानो, आपण भाग नंबर 7 मध्ये हे बघितलं होतं की प्रगट केलेलं स्वर्गाचं राज्य आणि गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य. आपण त्याच्यामधला जो भेद होता त्या वचनाच्या माध्यमातून आपण ते शिकलो माझ्या प्रियांनो. तर प्रगट केलेलं स्वर्गाचं राज्य अर्थात योहान, परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या अगोदर योहान आला आणि त्यांनी मत्ती 3 अध्याय वचन 2 मध्ये त्यांनी प्रगट केलं की मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि ती सुवार्ता येशू ख्रिस्ताने पण तीच सांगितली. आपण मत्ती अध्याय 4 वचन 17 मध्ये बघितलं. तर मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपण हे बघितलं, प्रगट केलेली स्वर्गाचं राज्य आणि गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य आपण पौलुसच्या द्वारे बघितलं. पहिला करंती अध्याय 2 वचन 7 मध्ये जे युगानयुग आणि पिढ्यानपिढ्या जे रहस्य गुपित ठेवलं होतं ते पवित्र जनांना प्रगट केलं. आणि ते गुपित रहस्य काय आहे ह्या पौलुसच्या द्वारे, पौलुसचा दास, परमेश्वराचा दास पौल याच्याद्वारे आपण बघितलं. तर भाग नंबर 8 या मीटिंगच्या द्वारे आज आपण शिकणार आहोत की स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांच्या शरीर मंडळीच्या द्वारे कृपेची सुवार्ता कळावी. आपण आज हा विषय घेऊन आपण आज शिकणार आहोत की स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी कोण आहेत आणि शरीर मंडळीच्या द्वारे त्यांना कृपेची सुवार्ता कळावी. तर भाग नंबर 8 मध्ये आपण आज हे शिकणार आहोत. तर भाग नंबर 7 मध्ये तुम्ही खूप सारा चांगला मला प्रसिद्धात दिला आणि प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानत आहे. तर आजच्या ह्या मीटिंगला आपण सुरुवात करत आहोत आणि सुरुवात करण्याच्या ऐवजी मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आपण ही मीटिंग सुरू करत आहोत त्या अगोदर आपण 2 मिनिटाची प्रभूकडे विनंती करू. हालेलुया. धन्यवाद व सर्वशक्तिमान परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करणारा, जिवंत आणि सामर्थ्य आणि प्रीती प्रेम देणारा माझ्या महान देवा येशू, तुमचं नाव युगानयुग युगानयुग थोर मानलं जावं प्रभू. आजच्या ह्या मीटिंगच्या द्वारे माझ्या महान पिता, या मीटिंगच्या द्वारे लोकांचं उद्धार व्हावा आणि सत्य यांना वचन कळण्यास प्रभू तुम्हाला इथे उभं केलेलं आहेस, त्याबद्दल विशेष आभार मानत आहे. प्रभू, तू म्हटलेलं आहेस की करणे बोलणे जे काय कराल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा आणि देव जो पिता त्याचे उपकार स्तुती करत जा. प्रभू, जे काय आम्ही करू आणि जे काय बोलू प्रभू तुझ्या गौरवाकरिता आणि आजची ही मीटिंगच्या द्वारे जे गुपित ठेवलेलं रहस्य प्रगट करण्यास प्रभू तुम्हाला पवित्र आत्मा माझ्याशी सहाय्य कर. आदर, महिमा, गौरव तुला देत आहे प्रभू, कारण की तू याच्या योग्यतेचा परमेश्वर आहेस. ही प्रार्थना मागत आहे प्रभू येशूच्या गोड आणि सामर्थ्यशाली नावात पिता, आमेन. प्रेज लॉर्ड. तर आजच्या या मीटिंगला आपण सुरुवात करत आहोत माझ्या प्रियांनो की स्वर्गातील अधिकारी व अधिपती यांना शरीर मंडळीच्या द्वारे कृपेची सुवार्ता कळावी. तर आपण बायबलमध्ये जात आहोत. इफिस अध्याय 3 वचन 10 मध्ये आपण जात आहोत. इफिस अध्याय 3 इफिसकरांस पत्र अध्याय 3 वचन 10. हो. ह्यासाठी की जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. ब्रदर 9 वचन वाचा पहिलं. आणि ज्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादिकालापासून गुप्त राहिलेले रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. हालेलुया. ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्यांची व्यवस्था काय आहे हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे असं देवाचा दास पौल म्हणत आहे. आणि आता 10 मध्ये वाचूया आपण. ह्यासाठी की जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध
ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडलीच्या द्वारे आता कळावे. हालेलुया. मंडलीच्या द्वारे कळावे. पुन्हा मी एकदा रिपीट करत आहे प्रियांनो, ह्यासाठी की जो युगादी कालाचा संकल्प, युगादी दुनिया हा जग बनवण्याच्या अगोदरचा जो संकल्प, जो विचार परमेश्वराचा होता, त्याने आपल्या प्रभू येशूमध्ये सिद्धीस नेले आहे. सिद्धीस म्हणजे येशूशी प्रमाणे नेलेले आहे. त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान, नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना, स्वर्गातील जे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, यांना मंडलीच्या द्वारे आता ते कळावे. तर माझ्या प्रियांनो, कुठल्या मंडलीच्या द्वारे त्यांना कळावे आणि स्वर्गातील अधिकारी अधिपती नेमके कोण आहेत? तर ह्या वचनाच्या माध्यमातून आज आपण हा विषय घेऊन आज शिकणार आहोत. तर माझ्या प्रियांनो, मंडलीच्या द्वारे कळावी ही मंडली काय आहे, कोणती आहे, कुठली कलिशा आहे, आपण ते जाणणार आहोत. आणि नेमकी स्वर्गातील जे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, हे नेमके कोण आहेत, तर हे देखील आपण या मंडलीच्या द्वारे शिकणार आहोत. तर सर्वप्रथम मंडलीच्या द्वारे त्यांना कळावे. कोणाला कळावे आपण ते बघूया. कलस्से अध्याय 1 वचन 25 मध्ये जाऊया. कलस्से अध्याय 1 वचन 25 मध्ये. कलस्सेकरास पत्र अध्याय 1 वचन 25. हा. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडलीचा सेवक झालो. त्या मंडलीचा मी सेवक झालो. पुन्हा एकदा रिपीट करा प्लीज. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडलीचा सेवक झालो. आमेन. हालेलुया. त्या मंडलीचा मी काय झालो? सेवक झालो, असं देवाचा दास पौल म्हणत आहे. जे त्याप्रमाणे मी मंडलीचा सेवक झालो. जो देवाचा कारभार होता तो माझ्या खांद्यावरती सोपून मी त्या मंडलीचा सेवक झालो. कुठल्या मंडलीचा सेवक झालो पौल म्हणत आहे? तर माझ्या प्रियांनो, ह्या कृपायुगाचा, ह्या शरीर मंडलीचा पौलुसाद्वारे येशू ख्रिस्तांनी ह्या शरीर मंडली परमेश्वराने स्थापित केली. या शरीर मंडलीचा परमेश्वराचा दास पौल म्हणत आहे की ह्या मंडलीचा मी काय झालो? सेवक झालो. आणि ह्या मंडलीच्या द्वारे, या कृपेच्या द्वारे जगाचे जे अधिपती आहेत, अधिकारी आहेत, त्यांना ते कळावे. प्रेज द लॉर्ड. तर कोणाला कळावे? तर इफिसकरास अध्याय 6 मध्ये जाऊया. कोणाला ते कळावे? जगाचे अधिकारी आणि अधिपती जे आहेत त्यांना मंडलीच्या द्वारे कळावे. पण काय कळावे? तर इफिस 6:10 मध्ये जाऊया आपण. इफिसकरांस पत्र अध्याय 6 वचन 10. हा. शेवटी माझ्या बंधूंनो, हो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. हा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हा. कारण आपली झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, संध्याच्या कालोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दूर आत्म्याबरोबर आहे. हालेलुया. कारण 12 मध्ये वाचतो प्रियांनो, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, संध्याच्या कालोखातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातल्या दूर आत्म्यांबरोबर आपलं झगडणं आहे माझ्या प्रियांनो. हालेलुया. जर आपलं झगडणं त्या अधिकाऱ्यांबरोबर, त्या दूर आत्म्यांबरोबर आहे, तर आज बरेच सारे कलिशाचे लोक, बरेच सारे विश्वासू बांधव आज एकमेकांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, कमी लेखण्याचा उल्लेख करतात. बरेच सारे विश्वासू बांधव आज मंडळीमध्ये आपसाप एकमेकांना कमजोर समजून आज त्यांची कमजोरी सिद्धीस करण्यात आणि भांडण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर माझ्या प्रियांनो, आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नव्हे, तर आकाशातील दूर आत्म्यांबरोबर आहे, त्या जगाच्या अधिपती बरोबर आहे. तर आपण काय केलं पाहिजे? 10 मध्ये, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. परमेश्वराचं वचन सांगते, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी कशाने बलवान होत जा? सामर्थ्याने.
बलवान होत जा, सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. ही शस्त्र सामग्री काय आहे? आपण सैतानाचे डावपेचांपुढे कसं टिकाव धरता आला पाहिजे, त्याचं गड, त्याचं षडयंत्र, त्याचं प्रत्येक योजना आपण कशाप्रमाणे तोडली पाहिजे. तर माझ्या प्रियानो, ज्या वेळेला एखादा सैनिक युद्ध करण्यासाठी जात आहे, मग तो आपल्या डोक्यावरती कवच, अंगावरती बरेच साऱ्या गोष्टी घालतो, कवच वगैरे, त्याचं डोक्यावरती हेल्मेट सारखं ते असतं, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत प्रियानो. मग त्या का तो काय घालतो, कशासाठी घालतो? कारण युद्ध करण्यासाठी जात आहे. जर एखादा बाण त्याला लागू नये म्हणून तो आपल्याला सेफ्टी, प्रोटेक्शन मिळावं म्हणून ते शरीरावरती सर्व गोष्टी घालत आहे, हातामध्ये तलवार घालत आहे. का ते प्रोटेक्शनसाठी. तसंच माझ्या प्रियानो, देवाचं वचन जर आपल्या अंतकरणात आपण घेतलं आणि त्याप्रमाणे आपण जर चाललो, देवाच्या वचनाद्वारे जर आपल्याला शस्त्र सामग्री प्रभूची जर आपल्याकडे असेल, तर आपल्याला माझ्या प्रियानो कोणीही अडवू शकत नाही. तर प्रियानो, पौलुसच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तांनी एक कलिशा ओपन केलेली आहे. आपण पुन्हा कलस्से मध्ये जाऊया. कलस्से अध्याय 1 वचन 18 मध्ये जाऊया. कलस्य अध्याय 1 वचन 18. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. हालेलुया. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तोच कोण मस्तक आहे? आपला परमेश्वर येशू ख्रिस्त. तोच आपला शरीराचे मस्तक आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याच्या प्रिय दासाला पौलुसच्या द्वारे ही कृपा परमेश्वराने आपल्यावरती विपुल केलेली आहे. या कृपेमध्ये आता आपण आहोत माझ्या प्रियानो. प्रियानो, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये असं सांगितलं की तू मला नमन कर, या अख्खं वैभव मी तुला देईन, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? तो आपला देव परमेश्वर, याची तू उपासना आणि त्याची तू सेवा कर. हे सांगून सैतान तिथून निघून गेला. माझ्या प्रियानो, तसंच त्याचप्रमाणे त्याला वाटलं सैतानाला की मी आता हे सगळं जिंकलं, हे सगळं वैभव मी जिंकलं, सगळं याच्यावरती मी राज्य करणार आहे असं त्याला वाटलं. पण त्या वेळेला परमेश्वराची योजना काय होती, येशू ख्रिस्ताची योजना काय होती ही त्याला कळली नव्हती. आणि स्वर्गातील ही कुठल्याही देवदूतांनाही त्यांना कळली नव्हती. माझ्या प्रियांनो, परमेश्वर येशू ख्रिस्त पृथ्वीवरती जाऊन प्राण दिल्यानंतर पुढे काय करणार आहे या स्वर्गामध्येही कुठल्याही देवदूताला येशू ख्रिस्ताने सांगितलं नव्हतं. ती योजना काय आहे, कुठली आहे? ज्या वेळेला परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला क्रूसावरती प्राण दिलं, त्याच्यानंतर परमेश्वराने पुढे काय केलं, कोणासाठी केलं, परराष्ट्रीय लोकांसाठी काय केलं, कोणासाठी काय केलं आणि प्रभूने काय ओपन केलं. आता आपण हल्ली परराष्ट्रीय लोकांचा उद्धार कोणाद्वारे आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पौलुसच्या द्वारे एक मंडळी ओपन केली, ती म्हणजे शरीर मंडळी. इथं आपण बघितलं, तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. म्हणजे येशू ख्रिस्त या मंडळीचे काय मस्तक आहे माझ्या प्रियानो. आणि ह्या मंडळीच्या द्वारे पौलुस सांगत आहे की जगाच्या अधिपती आणि अधिकारी यांना ते कळावे. ज्या वेळेला पौलुसला हे कृपायुक्त परमेश्वराने ओपन केलं पौलुसच्या द्वारे, आणि आता हल्ली आपण कृपेच्या अधीन जात आहोत माझ्या प्रियानो. हालेलुया. तर पुढे आपण जाऊया. ज्या वेळेला सैतानाला वाटलं की आता मी सगळं जिंकलं, पण येशू ख्रिस्तानी त्या सैतानाचा कलस्से अध्याय 2 वचन 15 मध्ये आपण बघितलं तर येशू ख्रिस्तानी त्या सैतानाचा काय केलेलं आहे. आपण तेच कलस्से 2:15 हिंदीमध्ये आता आपण वाचूया. प्लीज ब्रदर, हिंदीमध्ये वाचा. कलस्से अध्याय 2 वचन 15. और उसने प्रधानताओं और अधिकारियों के ऊपर से उतार कर उनका खुल्लम खुल्ला तमाशा बनाया और क्रूस के द्वारा उन पर जय जयकार की ध्वनि सुनाई. बघितलं माझ्या प्रियानो,
सैतानाला वाटलं की येशू ख्रिस्ताला मी क्रुसावरती मारलं त्यावेळेला सगळं संपलं, पण प्रभू येशू ज्या वेळेला क्रुसावरती मरण पावला त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तांनी पौलुसद्वारे ही कृपायुग ओपन केलं आणि सैतानाचा खुल्लम तमाशा केलेला आहे. आणि आज या पौलुसद्वारे आज आपल्याला ही कृपा फुकट विनामूल्य आपण नीतिमान ठरलेला आहोत. रोम 3:24 वचनात जर बघितलं तर आपल्याला विनामूल्य नीतिमान परमेश्वराने ठरवलेला आहे आणि त्या सैतानाचा काय केलेला आहे, खुल्लम तमाशा केलेला आहे. माझ्या प्रियांनो, सैतानाला वाटलं की माझ्या येशूला मारलं तर सगळं संपलं. तसं नव्हे, तिथून परमेश्वरांनी एका दासाला बोलवून एक कलिशा ओपन केली, ती म्हणजे कृपायुग. ते आहे म्हणजे शरीर मंडळी कलिशा. आणि त्याला वाटलं की आता पौलुसला पण जर मी मारलं तर इथं सगळं मॅटर संपत आहे, इथं सगळं संपेल. तरी पौलुसला तो अटॅक करायचा प्रयत्न करतो आणि कृपेचा सुसमाचार बंद करायचा प्रयत्न करतो. तरीही माझ्या प्रियानो, जर कुठला मनुष्य जर येशू ख्रिस्त सेवा करू शकत नाही तर दगड धोंडेही प्रभू येशू ख्रिस्ताचे सुसमाचार करण्यासाठी सक्षम आहेत. हालेलुया. ज्यावेळेला सैतानाला वाटलं की पौलुसला देखील मी जर मारलं तर ही कृपेची सुवार्ता इथेच बंद होईल, तर सैतान पौलुसला मारण्यासाठी जोराचा प्रयत्न करत आहे. आपण वचनाद्वारे बघूया. प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 वचन 24 मध्ये जाऊया. प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 वचन 24 मध्ये जाऊया. प्रेषितांची कृत्य अध्याय 9 वचन 24. पण त्यांचा तो कट शौलाला समजला, त्यांनी तर त्याला मरण्याकरता रात्रंदिवस वेशीवर पालट ठेवली होती. त्यांचा तो कट कोणाला कळला? शौलाला कळला आणि त्यांना रात्र दिवस मारण्याचा काय केला? वेशीवर पालट ठेवला होता. सैतानाने काय केला? कोणाच्या द्वारे? पौलुसला मारण्याचा प्रयत्न केला. रात्र दिवस तो शोधित होता पौलुसला. पण माझ्या प्रियानो, पौलुसही सांगत आहे, कोणीही काही कितीही करो तरी पौल म्हणत आहे. सैतानाने जोराचा प्रयत्न केला, रात्र दिवस मारण्याचा पौलुसला प्रयत्न करा. का केला? का ह्या शरीर मंडळीच्या द्वारे ज्या युगाचे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, त्यांना ह्या मंडळीच्या द्वारे काही कळू नये म्हणून पौलुसला मारण्याचा कट सैतानाने जोराचा केला. पण माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्तानी कलसे 2:15 मध्ये खुल्लम त्या सैतानाचा तमाशा केलेला आहे. तरी पौल त्याच्या पत्रीमध्ये सांगत आहे, प्रेषितांची कृत्य अध्याय 20 वचन 24 मध्ये जर सांगत आहे, पौल म्हणत आहे, प्रेषितांचे कृत्य अध्याय 20 वचन 24 मध्ये, प्रेषितांची कृत्य अध्याय 20 वचन 24. मी कशाचीही काळजी करत नाही. मी आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चयतार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. बघितलं माझ्या प्रियांनो, इथे पौलुस कितीही सैतान त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे, कितीही त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, तरी पौलुस म्हणतो की मला जी सुवार्ता, मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चिताने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली ती शेवटास न्यावी. हालेलुया. ती शेवटास नेण्यासाठी ती सुसमाचार काय आहे? तर हे कृपायुग. पौल म्हणतो की मी माझ्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, जी सुवार्ता मला प्रगट झाली ती शेवटास न्यावी. आणि ती शेवटास कोणाला न्यावी, कोणाला सांगावी? माझ्या प्रियांनो, या शरीर मंडळीच्या द्वारे, पौलुसाद्वारे ही शरीर मंडळी ओपन केली आणि या शरीर मंडळीच्या द्वारे जे युगाचे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, त्यांना शरीर मंडळीच्या द्वारे सुवार्ता कळावी आणि ही सुवार्ता पौलुसाद्वारे प्रगट केलेली आहे. आणि पौल या कृपेमध्ये सांगत आहे की मी माझ्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, जी सुवार्ता मला प्राप्त झाली ती शेवटास न्यावी. हालेलुया. म्हणून पौलुस म्हणतो रोम 8:35 मध्ये की येशू ख्रिस्तापासून मला कोण विभक्त करील? प्लीज रीड युअर बायबल. येशू ख्रिस्तापासून मला कोण विभक्त करील?
रोम 8:35 मध्ये रोमकरांस बघूया. पत्र अध्याय 8 वचन 35. हा, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून हा. आपल्याला कोण विभक्त करील? हा. क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, संकट, उपासमार, नग्नता, तलवारबाजी हे मला विभक्त करील काय, असा पौल प्रश्न करतो. हालेलुया. आजही आपल्याला विश्वासू बांधवांना खाली पाडण्यासाठी सैतान जोराचा प्रयत्न करत आहे, पण त्याला माझ्या प्रियानो, माझ्या विश्वासू बांधवांनो, प्रभू येशू ख्रिस्तानी त्या सैतानाचा खुल्लम तमाशा क्रूसावरती केलेला आहे. ज्यावेळेला प्रभू क्रूसावरती होता, मरण पावला, त्यावेळेला त्याचा खुल्लम तमाशा केलेला आहे. आणि माझ्या प्रियानो, पौलुसद्वारे ही कृपा परमेश्वरांनी आपल्याला ओपन केलेली आहे. ह्या शरीर मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि या शरीर मंडळीच्या द्वारे जे युगाचे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, त्यांना ही सुवार्ता कळावी. म्हणून पौल म्हणतो की येशू ख्रिस्तापासून मला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, संकट, नग्नता, उपवासमार, असं पौल त्याच्या पत्रीमध्ये सांगत आहे. माझ्या प्रियानो, लास्ट वाचते 8:35 मध्ये. रोम 8:35 लास्ट लाईन. आपत्ती, हा, छळणूक, उपासमार, हा, नग्नता, संकट, क्लेश किंवा तलवार ही विभक्त करतील काय? हा. क्लेश हे आपल्यापासून, येशू ख्रिस्तापासून आपल्याला विभक्त करतील काय? हालेलुया. तर माझ्या प्रियानो, त्या स्वर्गातील अधिकाऱ्यांना, त्या लोकांना, अधिकाऱ्यांना हरवण्यासाठी आपल्याला देवाची शस्त्र सामग्री धारण करायला लागेल. माझ्या प्रियानो, इफिस अध्याय 6 वचन आपण 13 मध्ये जाऊया. का त्या युगाच्या जे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, त्या लोकांना हरवण्यासाठी, या आपण त्यांच्यावर सावध राहण्यासाठी देवाची शस्त्र सामग्री धारण करणं हे खूप गरजेचं आहे. तर इफिस अध्याय 6 वचन 13 मध्ये जाऊया प्लीज. इफिसकरांस पत्र अध्याय 6 वचन 13. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण घ्या. यस, देवाची शस्त्र सामग्री धारण करा. या दिवसात आपल्याला प्रतिघात करता यावा. वाईट दिवसामध्ये परमेश्वराचा दास पौल म्हणत आहे की वाईट दिवसात तुम्हाला प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आणि पुढे 14. तर मग आपली कंबर सत्याने कसा सत्याने कसा नीतिमत्वाचे उरणस्थान धारण करा. आपली नीती व्यवस्थित असली पाहिजे प्रियानो. आणि 15 मध्ये शांतीची सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. 16. आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जलते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. यस, आमेन. त्या सर्वांबरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जलते बाण विझवण्यासाठी विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. विश्वासाची ढाल सांगितले माझ्या प्रियांनो. हालेलुया. या कृपेची, या शरीर मंडळीची विश्वासाची ढाल आपण हाती घेतली पाहिजे आणि उभं राहायला पाहिजे. आणि जे काही आपल्याला सैतान आपल्यावरती अटॅक करायचा प्रयत्न करत असेल, तर जर आपल्याकडे देवाची शस्त्र सामग्री असेल तर आपल्याला येशू ख्रिस्तापासून कोणी विभक्त करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ते हाती घ्या आणि उभे राहा. देवाचं वचन सांगले ते शस्त्र सामग्री हाती घ्या आणि काय करा? उभे राहा. हालेलुया. त्या सैतानाच्या समोर टिकाव धरता यावा म्हणून देवाची ही शस्त्र सामग्री आपण घेतली पाहिजे. माझ्या प्रियानो, ह्या वचनाद्वारे मी तुम्हाला हेच सांगत आहे की त्या स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी यांना, शरीर मंडळीच्या द्वारे
सुवर्ता कळण्यात यावी. आणि ती सुवर्ता काय आहे? अजूनपर्यंत माझ्या प्रियानो स्वर्ग क्लीन नाहीये. माझ्या प्रियानो अजूनपर्यंत सैतानाचे आत्मे या पृथ्वीवरती आणि स्वर्गातही भटकत आहेत. कारण की पौलुस दुसरा करंथी 12:2 मध्ये पौलुस त्याच्याबद्दल सांगत आहे की तिसऱ्या स्वर्गापर्यंत परमेश्वराचा दास पौल गेला. तिसऱ्या स्वर्गापर्यंत पौलुसला परमेश्वराने बोलून घेतलं. याचा अर्थ पहिला स्वर्ग, दुसरा स्वर्ग, तिसरा स्वर्ग, असं स्वर्गाचं किती थर आहेत हे आपल्याला माहिती घेतलं पाहिजे. तर स्वर्गामध्ये अजूनही शैतानाच्या आत्मे भटकत आहेत. स्वर्ग अजून क्लीन नाहीये. म्हणून त्या अधिकाऱ्यांना, अधिपती यांना कळण्यासाठी ह्या शरीर मंडळीच्या द्वारे अर्थात या कृपेच्या द्वारे ही सुसमाचार सांगण्यात यावी. हेच परमेश्वराचा दास पौल याची म्हणणे आहे. तसंच माझ्या प्रियांनो अजून आपण 16 मध्ये बघूया, 17 मध्ये तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. आत्म्याची तलवार आणि देवाचे वचन ही हाती घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याने प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. हालेलुया. सर्व प्रकारची आपण प्रार्थना केली पाहिजे, विनवणी केली पाहिजे की माझ्या महान देवा प्रभू, ही जी कृपा तू आमच्यावरती विपुल केलेली आहेस, आज ह्या अन्य जातीसाठी देवाच्या दासाला पौलुसला परमेश्वराने बोलावून ही कृपा ओपन केलेली आहे. ही शरीर मंडळी ओपन केलेली आहे. ह्या मंडळीच्या द्वारे आज आपला उद्धार झालेला आहे. त्याबद्दल विशेष प्रभूचे आभार मानत आहे. आणि जागृत राहण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की जागृत आपण कशाप्रमाणे राहिलं पाहिजे. आणि ज्या स्वर्गातील जे अधिकारी आहेत, अधिपती आहेत, त्यांना कृपेची सुवर्ता कळावी. कारण की आपण स्टार्टिंगला केलं होतं इफिस अध्याय 3 वचन 10 मध्ये आपण वाचलं. त्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच आपण बघितलं की इफिसकरांस पत्र अध्याय 3 वचन 10. ह्यासाठी की जो युगादी कालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाची नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. तर माझ्या प्रियांनो, ह्या मंडळीच्या द्वारे आता कळावे. तर थोडक्यात तुम्हाला ह्या वचनाचा थोडक्यात आपण शिकलो. पवित्र आत्मा परमेश्वराने जे काय आम्हाला शिकवलं, थोडक्यात आपण जे काय शिकलो, तर तुम्ही हा जो मेसेज आहे, हा जे वचन आहे, या तुमच्या जीवनात तुम्ही लागू करा की मंडळीच्या द्वारे आता कळावे. तर येशू ख्रिस्तानी कुठली मंडळी ओपन केलेली आहे, अन्य परराष्ट्रीय लोकांसाठी कुठला सेवक परमेश्वराने नेमलेला आहे, आणि आता कुठल्या युगामध्ये आपण आहोत, कुठल्या युगामध्ये आपण चालत आहोत. येशू ख्रिस्ताने पौलुसला बोलून आपल्यापर्यंत ही सुवर्ता अर्थात एक कृपायुग कसं ओपन केलेलं आहे हे अजूनपर्यंत जाणण्यासाठी मिळूया पुढच्या भागामध्ये, भाग नंबर 9 मध्ये. तर भाग नंबर 8 मध्ये आज आपण हे शिकलो की जगाच्या जे स्वर्गातील जे अधिपती आणि अधिकारी आहेत त्यांना शरीर मंडळीच्या द्वारे सुवर्ता कळावी. भाग नंबर 8 मध्ये आपण हे शिकलो. आणि ह्या व्हिडिओला माझ्या प्रियांनो तुम्ही चांगला प्रतिसाद देतील आणि या व्हिडिओला तुम्ही फॉलो, शेअर, सबस्क्राईब करतील आणि ही व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विश्वासू बांधवांना जाईल असा माझा विश्वास आहे. तर इथंच मी तुमची समाप्ती घेत आहे. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचा आभार मानत आहे की तुम्ही ही व्हिडिओ सुरूपासून ते शेवटापर्यंत बघितली. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.